कुंदन यादव मेरे को कुंदन यादव को ये बोला क्या मैंने ये जो आए है ये मिडिल के लोग है यहाँ पर क्या ये मिडिल वर्ग गरीब लोगों का तख्ता है ये। और सुदाम देशमुख काय म्हणाला यहाँ सुदाम देशमुख की मूर्ति बैठेंगे पहले म्हणाला ये ख्याल रखना। और काम जो चालू होगा बेगमपुर से पहले होगा, पहला काम जो होगा पहले बेगमपुर से चालू होगा, बाद में म्हणाला बाकी का होगा। और हे पिंटूच्या बद्दल जे इलेक्शन होत आहे हे गरीब आणि श्रीमंत याची फायटिंग आहे। आणि पैसा किती वाटप केला मी चॅलेंज केलं होतं पहिलेच काय अगर तुम्ही किती पैसा वाटा हे शीट गरीबाची आल्याशिवाय राहणार नाही। पैशाची कसर सोडू नका तुम्ही काय जास्तीत जास्त पैसा वाटा काय। आम्ही सर्व पूर्ण कर्मचारी इकडचे जे आहे जनता बेगमपुरातली ही गरीब आहे। क्रमांक 10 मधून सध्या आपण पाहून राहिलो खूप मोठ्या प्रमाणात गर्दी इथं अपक्ष उमेदवार चिंटू कांतीलाल भवरे यांची रॅली दिसून राहिली प्रभाग क्रमांक 10 मधून। सध्याची परिस्थिती पाहून राहिले तुम्ही अपक्ष उमेदवार असून सध्या यांची काय परिस्थिती आहे खूप मोठ्या प्रमाणात इथे जनता दिसून राहिली। सोबतच चिंटू भवरे आपण तिथे सगळ्या इथे आता प्रचार चालू आहे आपण पाहून राहिलो पूर्ण सध्याच्या परिस्थितीत। चिंटू दादा काय म्हणते उत्साह काय सांगाल? प्रतिसाद पब्लिककडून जास्त आपल्या जनतेकडून आणि लोकांनी जे मदत केली आज एकही रुपया न खर्च करता ही रॅली नियोजन केलेलं आहे आम्ही एकही रुपया नाही केलं। काय सांगाल तसा विजय पक्का आहे काय सांगाल विजयाबद्दल? चिंटू भाऊ हा चांगला कार्यकर्ता आहे आणि एक कार्यकर्ता फक्त पैसे नाही आहे हा माणूस पैशाने कमजोर पडलेला आहे। याच्या विरुद्ध आम्ही काही बोलू शकतो पण आमच्या लोकांचे उपाय झाले पाहिजे लोकांनी एक वोट मारलंच पाहिजे ही आमच्या अत्यंत अशी इच्छा आहे। स्वतंत्र उमेदवार एक सामाजिक कार्यकर्ता एक नगरसेवकासाठी एक अपक्ष उमेदवारासाठी ज्या प्रकारे गर्दी दिसून राहिली इकडे गर्दी दिसून राहिली एक अपक्ष उमेदवार आहे। पक्षाचा उमेदवार असला हा वेगळा राहते अपक्ष उमेदवाराची जी गर्दी पाहून राहिलो आपण महिला वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इथे दिसून राहिली। महिला वर्गांमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। एक अपक्ष उमेदवाराची एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की आपण इथं अचलपूर मध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये पाहून राहिलो। काय म्हणतात काय म्हणते चिंटू भैयाचा विजय पक्का वाटते काय? चिंटू दादाचा विजय पक्का वाटते काय? हो पक्का वाटते। काय सांगाल काकू? पक्का वाटते निवडून येईल का चिंटू दादा? was definition cliché मूल्य आता बदल होता आणि तो तुम्हीच घडविला करून पाहिजे की सोबतच आपले आशिष भाऊ राठोळे आपण पाहतो की युवा मोर्चा असलेली भारतीय जनता पार्टीचे कट्टर समर्थक कार्यकर्ते आहेत पदाधिकारी सुद्धा आहेत। काय सांगाल चिंटू भैयाच्या विजयाबद्दल? काय होते की चिंटू भैयाचा विजय हा निश्चित आहे। तुम्ही पाहू शकता सोबत जी जनता आहे ही पूर्णपणे सोबत आहे। कुठल्याही प्रकारे पैशातून किंवा प्रलोभन देऊन आलेली जनता नाही आहे। सगळी जनता प्रवाहाची सोबत आहे आणि चंद्रेश बोरिया हा व्यक्ती
यांचे बोध जरी आज अपक्ष आहे तरी भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टी सोबतच राहणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार आहे तो जरी दुसरा असला तरी चंद्रज मौर्य हाच भाजपचा सच्चा कार्यकर्ता आहे. आणि तुम्ही बघू शकता की ही जी जनता आहे या जनतेनं चंद्रज मौर्य याचा विजय हा निश्चित केलेला आहे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पार्टीचा जरी उमेदवार दिलेला असला तरी एक सच्चा कार्यकर्ता म्हणून लोक चंदू भैयाला वोट करतील. बिलकुल, कारण लोकांना हे वाटत होतं की भारतीय जनता पार्टीची तिकीट ही चंद्रज मौर्यालाच मिळेल, पण ऐनवेळी ही तिकीट दुसऱ्याला दिली गेली. त्यामुळे जनतेतही रोष आहे आणि याचा अतिशय चांगला प्रतिसाद हा तुम्ही पाहू शकता की जनता पूर्ण चंद्रज मौर्य सोबत आहे. सोबतच गर्दीतून आपल्याला मोठमोठे कार्यकर्ते इथं दिसून राहिले. काय सांगाल दादा? आपला एकच वाचा चिंटू दादा. मेरे प्यारे मतदाताओं, आने वाली 20 दिसंबर को बटन दाबून यांना प्रचंड मतांनी लक्षात ठेवा येणारा आपले मत Wow.